नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव ईश्वरी दोघे जण रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. इथे अर्णवने लंचसाठी ईश्वरीला बोलावलेलं असतं, कारण त्याला आपल्या मनातल्या भावना ईश्वरीपर्यंत पोचवायच्या असतात. तेव्हा ईश्वरी आल्यानंतर म्हणत असते की सर, आज एकदम तुम्ही मला सरप्राईज वगैरे दिलत, मला लंचसाठी इथे बोलावलंत का सर? आज काही स्पेशल आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदौर, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, बोला ना सर, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव इथे ईश्वरीला प्रपोज करणार असतो. पण जेव्हा इथे बाजूच्या टेबलवरती बसलेलं कपल एकमेकांबरोबर भांडायला लागतं, तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं गप्पच बसतात आणि ते दोघेजणं आता बाजूच्या टेबलवरती कपल काय बोलतायत ते ऐकून आता त्याच्यावरती रिस्पॉन्स करत असतात. ते म्हणत असतात की हे बघ, मला आता तुझ्या मनातलं कळत नाही, त्याच्यामध्ये माझी काही चूक आहे का? कारण ती मुलगी म्हणत असते, हे बघ, तुला आहे ना प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. तुला माझ्या मनातलं अजिबात कळत नाही. कंटाळा आलाय मला तुझ्या या स्वभावाचा. तेव्हा तो मुलगा म्हणतो, हे बघ, मला तुझ्या मनातलं नाही कळत. तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे माझ्याजवळ बोलत जा ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, किती मूर्ख मुलगी आहे ती. तिच्या मनातलं ओळखायला मुलं काही इथे सायकेट्रिक असतात का? त्यांनासुद्धा काही गोष्टी कळत नाही. त्या सांगितल्या तर काय झालं? मुली असतात ना तुम्ही, तुम्हाला असं वाटतं की सतत तुमच्या मनातलं मुलाने ओळखावं, पण मुलं काही सायकेट्रिक नसतात. त्यांनासुद्धा काही गोष्टी कळत नाही, त्या तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार आहेत का? किती मूर्ख टॉपिकवरून दोघं जणं वाद घालतायत. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं कसं? बरोबरच बोलते ती मुलगी. तुम्हा लोकांना मनातलं कळायला नको का आमच्या? प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला सांगायलाच हवी? तेव्हा अर्णव म्हणतो, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय कळणार आहे का? म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ना कॉम्प्लिकेटेड करून ठेवता. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनातलं कळायलाच हवं, या हेतूने तुम्ही गप्प बसता आणि सर्व गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून टाकता. याला काही अर्थ नसतो मी सिंदोर. हे बघ, मुलाला प्रत्येक गोष्ट कळतेच मनातली असं नाही. त्यामुळे कधी-कधी ती सांगावी लागते. तुम्ही ही अपेक्षाच कशी काय ठेवता? तेव्हा इथे ईश्वरी जाते आणि त्या मुलाबरोबर भांडते. ती म्हणते, तुमचं जर खरं प्रेम आहे तिच्यावरती, तर तिच्या मनातलं तुम्हाला कळायलाच हवं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बघितलं, मुलींना आहे ना इथे आता स्टुपिड रिझन हवे असतात वाद घालण्यासाठी. तेव्हा इथे ईश्वरी आता येऊन आपल्या टेबलवरती बसते आणि म्हणते, सर काय म्हणालात? आम्हाला स्टुपिड रिझन हवे असतात वाद घालण्यासाठी? म्हणजे माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळायला नको का? तेव्हा इथे बाजूच्या टेबलवरती जिथे वाद झालेला असतो, तो मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला सॉरी म्हणतो आणि तिला आय लव्ह यूसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे अर्णवसुद्धा ईश्वरीला सॉरी म्हणून आय लव्ह यू म्हणायला जात असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, खा तुम्हीच एकटे. आता जरी महागडं जेवण आणून माझ्यासमोर ठेवलं ना, तरीसुद्धा ते मला गोड लागणार नाही, त्याची मला चव लागणार नाही. मी गेलेलीच बरी. आणि ती सरळ आता निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, याला काय अर्थ आहे? मी तुला आय लव्ह यू म्हणणार होतो ना आता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, या जन्मात तरी सर मला काही आय लव्ह यू म्हणणार नाही आहेत वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वल्लरी आणि तो भंगारवाला एका दुकानामध्ये गेलेले असतात आणि म्हणतात की हा बॉक्स हवा आहे आम्हाला, पटकन हा बॉक्स द्या. तेव्हा इथे तो भंगारवाला म्हणतो, हे बघा, एक मुलगी आली होती गुलाबी रंगाचा ड्रेस घालून, गोरीसारखी. ती मुलगी हा बॉक्स घेऊन गेली, आत्ताच घेऊन गेली. तेव्हा ती मुलगी कोण आहे ते बघण्यासाठी वल्लरी बाहेर येते, तर ती मुलगी नम्रता असते. नम्रता तो बॉक्स घेऊन रिक्षामध्ये बसून आता गेलेली असते. भंगारवाला म्हणतो की मॅडम, अहो ती मुलगी तर बॉक्स घेऊन गेली, आता तुम्हाला तो बॉक्स कसा काय मिळेल? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं घरी आलेली असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं आजी, इतक्या लवकर घरी बोलावून घेतलंस? तेव्हा आजी म्हणते, हो, महत्त्वाचं काम होतं म्हणून बोलावून घेतलं होतं. गुरुजीसुद्धा आलेत ना. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, गुरुजी, ही आहे अर्णवची पत्रिका आणि ही आहे ईश्वरीची पत्रिका. तेव्हा इथे मामी आपल्या मनामध्ये म्हणते की आता ह्या ओल्ड लेडीने गुरुजींना काय ह्यांच्या पत्रिका परत बघायला सांगितल्यात की काय? तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीची पत्रिका दाखवल्यानंतर ईश्वरी घाबरलेली असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की मी तुम्हाला या 2 पत्रिका बघायला सांगितल्या होत्या. तुम्ही तेव्हा सांगितलं होतं की या दोघांचं जर लग्न झालं तर इथे अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून. इथे विनाश अटळ आहे, असं तुम्ही म्हणाला होतात.
पण जेव्हापासून या दोघांचं लग्न झालंय 4 महिने या दोघांचा संसार अगदी सुखाने सुरू आहे. मग तुम्ही असं का म्हणाला होतात, की या दोघांचं लग्न झालं तर विनाश अटळ आहे म्हणून? हे बघा गुरुजी, मी तुमच्यावरती संशय घेत नाहीये किंवा तुमच्या अनुभवावरती सुद्धा संशय घेत नाहीये. मला फक्त जाणून घ्यायचं आहे, की पत्रिकेमध्ये जर दोष असेल, तर मग सुखाने संसार कसा काय होऊ शकतो? म्हणजे नक्की चुकीचं कुठे घडतंय? तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजींना इथे आजी म्हणत असते, की माझ्या इथे शंकेचं निरसन करण्यासाठी तुम्ही ह्या 2 पत्रिका परत बघू शकता का? तेव्हा गुरुजी म्हणतात, नक्कीच मी ह्या पत्रिका परत बघू शकतो. तेव्हा इथे वल्लरीला आठवत असतं, तिने ईश्वरीची पत्रिका बदललेली असते आणि त्या ठिकाणी दुसरी म्हणजे लावण्याची पत्रिका ठेवलेली असते. फक्त इथे नावं आणि त्याचबरोबर वेळ चेंज केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी आता पत्रिका बघायला सुरुवात करतात आणि म्हणतात, हे बघा ताई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, की ह्या पत्रिका अजिबात एकमेकांबरोबर जुळत नाही आहेत. तुम्ही कितीही म्हणा, की सुखाने संसार सुरू आहे, तरीसुद्धा हा संसार टिकू शकणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, कुणावरती तरी संकट येणार म्हणजे येणारच. तेव्हा इथे वल्लरी आता खुश होते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, "1 मिनिट मी सिंदूर." कारण ईश्वरी जायला निघालेली असते. तेव्हा अर्णव तिला जाऊ देत नाही. अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, "1 मिनिट गुरुजी, हे बघा, मला तुमचा इन्सल्ट करायचा नाही आहे किंवा तुमचा अपमान करायचा नाही आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, माझा या पत्रिकेवरती अजिबात विश्वास नाही आहे. माझा माझ्या प्रेमावरती, आमच्या नात्यावरती विश्वास आहे. आम्ही दोघेजणं लग्न झाल्यापासून 4 महिने किती हॅपीली एकत्र राहतोय, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ना. त्यामुळे आम्ही आनंदी राहण्याला इथे हे जुने ग्रह काही करू शकणार नाही आहेत. ते ग्रह ठरवणार नाही की आम्ही एकत्र राहू शकतो की नाही ते. माझा या सगळ्यावरती विश्वास नाही आहे. आणि जर आमच्या पत्रिकेमध्ये दोष असतील, तर जे काही प्रॉब्लेम येतील, ते प्रॉब्लेम आम्ही फेस करू ना. जी काही संकटं येतील, आम्ही दोघेजण या संकटाला सामोरं जाऊ. त्यासाठी आम्हाला या पत्रिकेची वगैरे गरज नाही आहे." तेव्हा आजी म्हणत असते, "चिंटू, हे काय बोलतोयस तू? अरे सात्विकाचा संसारसुद्धा आनंदीच होता ना, सुखाने सुरू होता. पण शेवटीला काय झालं बघितलंस ना तू? आपण पत्रिकेवरती विश्वास ठेवला पाहिजे." तेव्हा अर्णव म्हणतो, "एका माणसाच्या चुकीमुळे आपण संसार सुखाचा होत नाहीये असं नाही म्हणू शकत. त्यांनी जी चूक केली त्यामुळे त्यांचा संसार मोडला." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "माझा माझ्यावरती आणि ईश्वरीवरती पूर्ण विश्वास आहे. आम्ही दोघेजण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत असं मला वाटतं." तेव्हा आजी म्हणते, "चिंटू, असं नाहीये. हे बघ, तू हट्ट करू नकोस. पत्रिकेवरती सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. तुला कळत का नाहीये?" तेव्हा अर्णव म्हणतो, "आजी, मी सांगितलं ना, माझा या सर्व गोष्टींवरती विश्वास नाहीये म्हणून. आणि मी सिंदूरला सोडून अजिबात खुश राहू शकणार नाहीये." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हे बघा, मोठ्या माणसांचं ऐका तुम्ही. प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्ही करू नका. हा आपल्या जिंदगीचा, दोघांच्याही जिंदगीचा सवाल आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचंय? तू माझ्याबरोबर राहून खुश नाहीये असं म्हणायचंय का तुला?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आलेली असते. नम्रता म्हणते, की "आई, अगं हा बॉक्स बघ ना, किती छान बॉक्स आहे." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो गं, खरंच खूप छान बॉक्स आहे. पण हा तू का आणलास?" तेव्हा नमू म्हणते, "अगं आई, मी खरेदी करायला गेले होते ना, बाजूच्याच दुकानामध्ये हा बॉक्स मला दिसला. म्हणजे बघ ना किती छान आहे. जुन्या राजामध्ये कसे महाराजांच्या काळामध्ये असे बॉक्सेस असायचे. एकदम अँटिक बॉक्स आहे ना, म्हणून मी घेऊन आले." तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी इथे आता हाच बॉक्स शोधत असते आणि तो बॉक्स नमू घेऊन आलेली असते. सुप्रिया म्हणते, "हो गं, खरंच खूप छान आहे. पण हा बॉक्स खूपच महाग असेल ना, अँटिक आहे म्हणून?" तेव्हा नमू म्हणते, "अगं नाही, एकदम स्वस्तात मिळाला म्हणून तर घेतला ना. महाग असता तर कशाला घेतला असता. पण किती क्यूट आहे, मला खूप आवडला म्हणून मी घेऊन आले." तेव्हा सुप्रिया म्हणते, "बरं नमू, आता तुझ्या बाबांची तयारी झाली, त्यांना भरून वगैरे झालं, की आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो हां, कारण का आजची त्यांची अपॉइंटमेंट आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "ठीक आहे आई, तुम्ही दोघेजणं जाऊन या. आता मी घरामध्ये आहे ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, "अगं पण हा बॉक्स कुणाचा तरी असेल ना, त्याच्याबरोबर काही लोकांच्या म्हणजे आठवणी जोडलेल्या असतील." तेव्हा नम्रता म्हणत असते, की "आता ह्या बॉक्सबरोबर आपल्या भावना जोडल्या गेल्यात, कारण हा बॉक्स आपण खरेदी केलाय ना." तेव्हा सुप्रिया म्हणते, "असं नसतं नमो, हा बॉक्स नक्कीच कुणाचा तरी असेल,
त्यांच्या भावना जोडलेल्या असतील आणि त्यानंतर आता या बॉक्सबरोबर त्या व्यक्तीबरोबर आपल्या भावना जोडल्या गेल्या असतील, म्हणूनच हा बॉक्स आपल्याकडे आलाय असं मला वाटतंय. कुणाचा तरी भूतकाळ असेल याच्याबरोबर जोडलेला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "नमू, अगं हे बघ ना, हे कापड निघाले. आपण हे कापड काढून त्याच्यामध्ये दुसरं कापड लावूया का?" तेव्हा नम्रता म्हणते, "लावूया, पण आता नको. आता मला खूप भूक लागली आई, आपण आता जेवूया." त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, की "मी सिंदूर, हे बघ, ही पत्रिका बघ बरं. अगं, हे ठरवणार आहे का, की आपण दोघेजण एकत्र राहायचं की नाही? मला हे पटत नाही आहे." त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ती पत्रिका उघडून बघतो आणि म्हणतो, "हे काय आहे? इम्पॉसिबल. असं होऊ शकत नाही. अनबिलिव्हेबल आहे हे सगळं." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय झालं सर?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, जरा तू इथे बघतेस का? ही पत्रिका बघ. अगं, तुझा बर्थडे आपण कधी सेलिब्रेट केला? 4th ऑफ डिसेंबरला तुझा बर्थडे आपण सेलिब्रेट केला. मग या पत्रिकेवरती तर इथे वेळ आणि तारीख दोन्हीसुद्धा वेगळे आहेत. मग ही पत्रिका तुझी कशी काय असू शकते? आणि जर इथे डेट वेगळी आहे, तर याचा अर्थ ही पत्रिकासुद्धा चुकीचीच आहे ना? ही पत्रिका तुझी नाहीच आहे मुळात." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, "बघू दे सर." तेव्हा ईश्वरी त्याच्यावरची तारीख, वेळ सगळं काही आता बघते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "गुरुजी, पत्रिका बघण्यासाठी इथे ज्या माणसाची आपण पत्रिका तयार करतोय, त्याची जन्मतारीख आणि वेळ ही महत्त्वाची असते ना?" गुरुजी म्हणतात, "अगदी महत्त्वाची असते." अर्णव म्हणतो, "मग ह्याच्यावरती सगळं चुकीचं आहे. फक्त इथे मी सिंदूरचं नाव आहे, ईश्वरी देसाई. बाकी सगळी तिची माहिती चुकीची आहे. याचा अर्थ ही पत्रिकासुद्धा चुकीचीच आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, "बघितलं तुम्ही सगळ्यांनी? याचा अर्थ ही पत्रिका चुकीची आहे. मी सिंदूरची नाही आहे. तुम्ही विनाकारण सगळेजण टेन्शन घेत बसता." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "गुरुजी, मग मी काय म्हणते, जर ही पत्रिका चुकीची आहे, तर मग आपण आता ईश्वरीची खरी जन्मतारीख घेऊया आणि त्याचबरोबर वेळसुद्धा घेऊया आणि नवीन पत्रिका बनवली तर?" तेव्हा वल्लरी म्हणते, "अरे देवा, त्यावेळेला मी पत्रिका बदलली होती, पण या सगळ्या गोष्टीचा विचार तर मी केलाच नव्हता, की इथे खरी जन्मतारीख आली तर वाट लागेल म्हणून." तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणतात, की "ठीक आहे ना, आपण आत्ताच्या आता एक नवीन पत्रिका बनवूया आणि तिच्याबरोबर अर्णवची पत्रिका जुळवूया. म्हणजे इथे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं लगेच होईल, हो की नाही?" तेव्हा अंजली म्हणते, "मी म्हणाले होते ना, काहीतरी गडबड नक्की आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी देसाई असं नाव, तिची जन्मतारीख 4 डिसेंबर 2002, त्याचबरोबर जन्मलेली वेळ, हे सगळं आता ईश्वरीने व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीची नवीन पत्रिका बनवण्याचं काम इथे आता सुरू केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटतं की आता काय होणार? पण प्रेक्षकांनो, आनंदाचीच बातमी असते. इथे गुरुजी म्हणतात की "अरे वाह! या दोन्ही पत्रिका एकमेकांना अनुरूप आहेत. हे दोघे जण तर इथे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहेत. हे दोघे जण एकत्र येण्यासाठीच बनलेले आहेत. ही पत्रिका उत्तम आहे. म्हणजे हे दोघे जण एकमेकांपासून कधीही वेगळे होऊ शकणार नाही. कितीही संकटं आली तरीसुद्धा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनाच बघा खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा अंजली म्हणते, "बघा, मी म्हणाले होते ना, की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आपली ईश्वरी अर्णवसाठी एकदम परफेक्ट आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणते, "चला, दोघे जण सुखाने संसार करा." तेव्हा ईश्वरी आजीचा आशीर्वाद घेते, पाया वगैरे पडते. त्यानंतर आजीसुद्धा ईश्वरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याचबरोबर ईश्वरीला मिठी मारून आपल्या जवळ घेते. तेव्हा इथे अर्णवचा विश्वास जिंकतो. कारण अर्णव स्पष्टपणे म्हणालेला असतो, की "आम्ही दोघेजण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे नाही होणार." त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अर्णव आता झाडांना पाणी देत असतो आणि स्वतःसुद्धा आता भिजत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हे सगळं काय आहे?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, आज तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जे प्रेम आहे, ते तू मला सांगणार आहेस ना? बोलली होतीस ना तसं, की मला सांगणार म्हणून." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया आणि काका घरामध्ये नसतात. नमू घरामध्ये असते. तेव्हा त्या ठिकाणी वल्लरी आलेली असते आणि वल्लरी इथे नम्रताबरोबर गोड गोड बोलून तो बॉक्स तिथे जो ठेवलेला असतो, त्याच्या खाली ज्या निगेटिव्हज असतात, ते आता काढते आणि ते आपल्याजवळ ठेवून घेते.
त्याचबरोबर इथे इशू म्हणत असते, की आता मी अजिबात वेळ वाया घालवणार नाहीये. लवकरात लवकर अर्णव सरांना सरप्राईज देऊन मी आता त्यांना माझ्या मनातल्या भावना सांगणार आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, की ईश्वरी, एकदा का हे फोटो अर्णवने बघितले, की तू कायमच्या अर्णवच्या आयुष्यातून आऊट होऊन जाशील, असं आता वल्लरी म्हणत असते.